रजिस्टर नंबर आहे 239/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305A म्हणजेच चोरी करणे असा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला होता। दिनांक 27/10/2025 रोजी 5 ते 5:30च्या दरम्यान सायंकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान RC बापना ज्वेलर्स त्याचबरोबर बंगाळी गोल्ड राजमहल टॉकीज जवळ जे गोल्डचे दुकान आहे जे की जळगाव स्थित आहेत दोन्ही, त्या ठिकाणी एका महिलेने ज्या सोन्याच्या अंगठ्या आहेत त्या डुप्लिकेट सोन्याच्या अंगठ्या ओरिजिनल सोन्याच्या अंगठ्याशी रिप्लेस केल्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो गुन्हा दाखल करण्यात आला होता। आणि तशाच प्रकारचा गुन्हा त्याच दिवशी पुन्हा गाडगीळ अँड सन्स रिंग रोड जळगाव या ठिकाणी सुद्धा सदर महिलेने केला होता। सदरचा गुन्हा जिल्हा पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी आम्हाला गोपनीय सूत्रामार्फत अशी माहिती मिळाली होती की सदरची महिला ही उत्तर प्रदेशातील बरेली या ठिकाणची आहे। त्यामुळे आपण सदरच्या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप नन्नवरे त्यासोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल वैशाली पावरा, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश घुगे असं तिघांचं पथक माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली रवाना केलं होतं। त्या ठिकाणी ती महिला आपलं ताब्यात घेण्यात यश मिळाले या पथकाला। त्याचबरोबर त्या महिलेकून 61.67 ग्रॅम वजनाचं सोन्याच्या अंगठ्या ज्या की एकूण 6 नग होत्या, ज्याची एकूण रक्कम आहे 6,60,000 रुपये असं त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलं आहे। आपण त्या महिलेचं फर्दर इंटरोगेशन केल्यानंतर असं लक्षात आलं की त्या महिलेची मोडस अशी होती की ती महिला जी डुप्लिकेट अंगठ्या आहेत त्या ओरिजिनल अंगठ्याची रिप्लेस करायची आणि ओरिजिनल अंगठ्याचे जे प्राईस टॅग असतात किंवा ज्या ओरिजिनल अंगठ्याला वजनाचे आणि प्राईसचे जे टॅग जोडलेले असतात ते टॅग त्या ठिकाणी चोरी करून ज्या डुप्लिकेट अंगठ्या आहेत त्या अंगठ्याशी ती प्राईस टॅग लावून ती त्या अंगठ्या रिप्लेस करायची। आपल्याकडे सदरचा गुन्हा या महिलेने 27/10/2025 रोजी केलेला होता आणि अशाच प्रकारचा गुन्हा संभाजीनगर येथे तिने 28 तारखेला केलेला आहे। आणि संभाजीनगर येथे गुन्हा करत असताना जो काही प्राईस टॅग जोडलेला आहे तो जळगाव स्थित RC बापना ज्वेलर्समधला लावलेला असं त्या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे। अशा प्रकारची मोडच वापरून ती अंगठ्यांची रिप्लेसमेंट करत होती। नेमके संस्थेचं नाव काय आहे, आतापर्यंत किती? सदर महिलेचं नाव लकी शर्मा उर्फ लकी शिवशक्ती पाठक, राहणार बरेली उत्तर प्रदेश असं आहे। त्या महिलेवर हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा त्याचबरोबर नागपूर सिटी, संभाजीनगर आणि आपल्याकडे सुद्धा या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। आता किती मुद्देमाल नेमका जप्त केला आहे? या महिलेकून 61.67 ग्रॅम म्हणजे एकूण 6 नग एकूण किंमत आहे तिची 6,60,000 रुपये असे हस्तगत करण्यात आलेले आहे। तिला किती दिवसांनी मिळाली काय? सदर महिलेला 1 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। पुढील चौकशी करत आहोत। इतरही जिल्ह्यांमध्ये काही चोरी केल्याची संशय आहे का त्या महिलेने? हां, त्या ठिकाणी त्या महिलेने इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।